श्री हरिकीर्तन प्रबोधिनी सत्र क्रमांक 4 संकल्पना चौथी। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तत्वज्ञानी ही संकल्पना समजून घेणार आहोत। तत्वज्ञानी ही संकल्पना समजून घेत असताना तत्व म्हणजे काय, तत्वज्ञ म्हणजे काय, तत्वज्ञान म्हणजे काय आणि तत्वज्ञानी म्हणजे काय, अशा 4 संकल्पना आपण आणखी समजावून घेतल्या पाहिजे। बरोबर आहे। तत्व म्हणजे काय, तत्वज्ञ म्हणजे काय, तत्वज्ञान म्हणजे काय आणि तत्वज्ञानी म्हणजे काय, या सगळ्या संकल्पना आपण ज्या समजून घेऊ तेव्हा आपल्या लक्षामध्ये हा मुद्दा येईल आणि आपण आपल्या कीर्तनातून त्याच्यावर नीट निरूपण करू शकू। तर यामध्ये निरूपण करताना 4 मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि त्या 4 मुद्द्यांना पूरक अभंग चरणाची प्रमाण आहेत। बरोबर आहे। तर पहिला मुद्दा जो आहे तो मुद्दा असा आहे की भगवान श्री विठ्ठलाचे रूप हेच खरे तत्वबीज आहे। भगवान श्री विठ्ठलाचे रूप हेच खरे तत्वबीज आहे। मग याला पूरक अभंगचरण जो आहे तो कोणता आहे, तर संत तुकाराम महाराजांच्या गाथेतला हा अभंग आहे। अभंग क्रमांक आहे 2573 2573। तुका म्हणे नीज रूपडे हे तत्वबीज। तुका म्हणे नीज रूपडे हे तत्वबीज। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा तत्वमसी म्हणजे काय, तर ते तूच आहेस, तत् त्वम असि। बरोबर आहे। आपण श्री गणेश अथर्व शीर्ष म्हणतो तेव्हा आपण काय म्हणतो त्यामध्ये की त्वम प्रत्यक्षम ब्रह्मासी, आणि आपण जेव्हा मंगलाचरण हे प्रकरण पाहिलं होतं, मंगलाचरण ही संकल्पना जेव्हा आपण पाहिली होती तेव्हा त्या मंगलाचरणाच्या संकल्पनेत माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात की देवा तुझी गणेशू, म्हणजे बघा या ठिकाणी असं वर्तुळ पूर्ण होतं। देवा तुझी गणेशू, हा देव कुठला, तर ओम नमो जी आज्ञा असा जो भगवंत आहे तो भगवंत, ओंकार रूप भगवंत म्हणजेच देवा तुझी गणेशू। आणि त्या गणपती अथर्व शीर्षामध्ये सांगितलेलं आहे की त्वम प्रत्यक्षम ब्रह्मासी, म्हणजे काय आहे की तत्वमसी हा काय बोध आहे, तर आपण स्वतःच ब्रह्म आहोत हे जेव्हा माणसाला कळतं तेव्हा त्याला ब्रह्मानंद होतो। बरोबर की नाही। म्हणजे आपण ब्रह्म आहोत
असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्या माणसाला ब्रह्मानंद होतो, तो खरा आनंद. आणि असा अनुभव कुणाला मिळालेला आहे तर संत तुकाराम महाराजांना असा अनुभव मिळालेला आहे. त्यांचा अभंग सुद्धा आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. काय सांगू झाले काहीची या बाई, पुढे चाली नाही आवडीने. आनंदाचे डोही आनंद तरंग. मग इतका आनंद माणसाला कधी होतो? तो परमोच्च आनंद आहे, ब्रह्मानंद आहे तो. जेव्हा आपणच ब्रह्म आहोत हे जेव्हा कळतं तेव्हा. याला म्हणतात साक्षात्कार. आता साक्षात्कार आपल्याला झाला पाहिजे. नुसतं आपण जर कागदावर लिहिलं, वहीवर लिहिलं की मी ब्रह्म मी ब्रह्म मी ब्रह्म, असं नाही होत. ते अनुभवाला आलं पाहिजे. आपल्यात आणि महाराजांच्यात फरक काय आहे की त्यांना अनुभवाला आलेला आहे. त्याच्यामुळे संत तुकाराम महाराजांची जी गाथा आहे त्यात 4028 म्हणजे 4028 या क्रमांकाचा जो अभंग आहे त्या अभंगामध्ये श्री संत तुकाराम महाराज काय म्हणतात तर तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग, कॉमा तेची झाला अंग तुका आता. म्हणजे आपल्या अंगाने ते ब्रह्ममय झालेले आहेत. संत तुकाराम महाराज हे ब्रह्ममय झाले आणि तो त्यांना अनुभव आला. हे तुम्ही लक्षात घ्या. पुढचा तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या स्त्रीला संतती होत नाही, मुलबाळ होत नाही, अशा स्त्रीला काय म्हणतात तर वांझ म्हणतात. आणि आपल्या परमार्थामध्ये वंध्यासुत अशी संकल्पना आहे. वंध्यासुत म्हणजे काय की वांझ स्त्रीचा मुलगा. आता ती मुळात जर स्त्री वांझ असेल तर तिला मुलगा कसा असेल? याचं उत्तर आपल्याला कशात गवसतं तर आपण जो प्रपंच खरा आहे, प्रपंच खरा आहे, बरोबर की नाही, असं जो धरून बसलेलो आहे तो प्रपंच त्या वांझेच्या मुला इतकाच खोटा आहे. म्हणजे तो मुदलातच नाही आहे. तरी पण आपल्याला असा भ्रम झालेला आहे की प्रपंच आहे. त्याच्यामुळे संपूर्ण जी सृष्टी आहे ही सृष्टी वांझेच्या संततीप्रमाणे आहे. म्हणजे काय तर हा संपूर्ण जो प्रपंच आहे, संसार आहे, तो खोटा आहे. आणि ज्याने हे तत्व जाणून घेतलेलं आहे, ज्याने हे तत्व जाणून घेतलेलं आहे तो या भ्रांतीमध्ये अडकत नाही. मग कारण त्याला खरं जे आहे ते कळलेलं असतं. आणि हीच गोष्ट संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंग चरणात सांगितलेली आहे. अभंग तो शेपक समजला जातो. 387 त्याचा क्रमांक आहे. लटिका प्रपंच वांझेची संतती, कॉमा तत्वज्ञा हे भ्रांती बाधून येणे. तत्वज्ञा हे भ्रांती बाधून येणे. आणि पुढचा मुद्दा सर्वात महत्वाचा, देवाचा जो भक्त असतो तो भगवंताच्या चरणकमळाचे ध्यान करतो. मग तो चरणकमळाचं ध्यान करतो, भगवंताच्या चरणाचं ध्यान करतो. मग त्याला तत्वज्ञान कळलं की नाही कळलं? त्याला तत्वज्ञान कळत नाही असं म्हणता येत नाही. न कळे तत्वज्ञान मूढ माझी मती, परी ध्यातो चित्ती चरणकमळ.
संत तुकाराम महाराजांनीच सांगितलेलं आहे आपल्या अभंग चरणामध्ये. 1861 क्रमांकाचा हा अभंग आहे, अभंग चरण आहे. न कळे तत्वज्ञान मूढ माझी मती, परिध्यातो चित्ती चरण कमळ. आणि त्यांनीच सांगितलेलं आहे की तुका म्हणे निज रूपड हे तत्वबीज, सदा माझ्या डोळ्यात जडू तुझी मूर्ती, रखुमाईचे पती सोयरिया. आता हा जो भगवंत आहे विटेवर नीट आनंदाचा कंद, तुकानाचे छंद नामघोष. तर तो जो भगवंत आहे तो भगवंत हेच तत्व आहे हे त्यांना कळलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी मग भगवंताचे चरण कमळ धरले आणि त्याच्यामुळे त्यांना सर्व तत्वज्ञान कळलेलं आहे. भगवंताचा भक्त जो असतो तो भोळा असतो. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. म्हणजे भक्त जरी भोळा असला तरी त्याला सर्व तत्वज्ञान कळलेलं असतं. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि हेच श्री गीतेमध्ये सांगितलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायात 16व्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात अर्जुनाला, नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः, उभयोरपि दृष्टं तत्त्वनयोस्तत्व दर्शिभी. म्हणजे काय तर असत वस्तूला अस्तित्व नाही. आता जी वस्तू मुळातच असत आहे त्या वस्तूला अस्तित्व कसं काय असणार. आणि सत्य वस्तू जी आहे त्या सत्य वस्तूला काय अभाव नाही. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार, सत्य साच करे नाम विठोबाचे बरे. भगवंताचे नाम जे आहे ते सत्य आहे. ओम तत्सत. ब्रह्माचे हे जे ब्रह्मनाम 3 प्रकारू असं परत गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीत सांगितलेलं आहे. आपण ते नंतर एका वेगळ्या प्रकरणात बघणार आहोत. पण सगळे हे जे प्रकरण कसे आहेत तर एकमेकाशी परस्पर संबंधित आहेत. ओम तत्सत म्हणजे सत्य या शब्दाने देखील ब्रह्म असा वस्तू निर्देश केला जातो. तत् या शब्दाने देखील आणि ओम या शब्दाने देखील ब्रह्माचाच निर्देश होतो. म्हणजे ओम तत्सदाकारू ब्रह्म नाम हे त्रिप्रकारू असं माऊलींनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे काय आहे की जो तत्वज्ञानी पुरुष आहे, तत्वज्ञानी मनुष्य आहे, त्यांनी या सत आणि असत अशा दोन्ही वस्तूचं स्वरूप जाणून घेतलेलं आहे. आणि त्यातही गंमत आहे बघा. जी वस्तू मुळातच नाही म्हणजे ती असत आहे, त्याचं स्वरूप कसं जाणणार. पण कसं आहे की ही जी माया आहे ही माया अस्तित्वात आहे की नाही हे लोकांना माहित आहे. ही सर्व माया आहे असं माया आहे म्हणतात. पण त्या मायेलाच ते खरं समजतं. म्हणजे काय की जेव्हा थोडंसं अंधाराचं वातावरण असतं आणि एखादा दोरखंड पडलेला असेल तर दुरून पाहण्याला काय वाटतं की बुवा त्या ठिकाणी एखादा सर्प आहे. आणि मग त्याच्या मनात ती भीती निर्माण होते. आता पहिली मुदलातली गोष्ट म्हणजे काय की त्या ठिकाणी सर्पच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती वास्तव आहे की त्या माणसाच्या मनामध्ये ती भीती निर्माण झालेली आहे की त्या ठिकाणी तो सर्प आहे. मग कोणी त्या ठिकाणी दिवा लावला,
जैसे लोपे चापूपण मालिकेचे किंवा माळेचे. माऊलींनीच सांगितलेलं आहे की जेव्हा ज्ञानाचा प्रकाश त्या ठिकाणी होतो तेव्हा तो दोरखंड आहे, खरा सरप नाही हे माणसाला कळून येतो. तर अशा रीतीने जे अस्तित्वात नसलेल्या गोष्टींच्या बद्दल आपल्याला भीती वाटते, तो भ्रम असतो, ती भ्रांती असते आणि त्या भ्रांतीमध्ये मनुष्य जगत असतो. याचं अतिशय आपल्या व्यवहारातलं उदाहरण द्यायचं तर समजा तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करता तुमचा जो मालक आहे तो मालक जरा तो खडूस आहे, बरोबर की नाही. आणि मग तुम्ही एखाद दिवशी जरा थोडस उशिरा गेलात आणि जाऊन नुसतं तुम्ही तुमच्या खुर्चीवर बसलात आणि तुम्हाला कुणीतरी सांगितलं की तुम्हाला साहेबांनी बोलवलेलं आहे. तर पहिल्यांदा तुमच्या मनात काय येणार? अरे झालं, थोडासा काय आज मी उशिरा आलो आणि आता मला साहेबांनी बोलवलेलं आहे. आता मी त्यांना काय कारण सांगू, कसं त्यांना पटवून देऊ की बुवा मला हा उशीर झाला, त्यात माझा काही दोष नाही. मग ते मला रागवतील, मला असं असं बोलतील. आता गंमत म्हणजे काय, ते मुळात साहेबांची भेट झाली नाही आणि साहेबांनी तुमच्याशी कोणताही संवाद केला नाही आणि तरी देखील तुमच्या मनामध्ये सगळ्या गोष्टी ह्या निर्माण झालेल्या आहेत. तर काही ठिकाणी काय माहिती ना, भीतीमुळेच माणसाचा जीव जातो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामुळे घाबरू नका, चित्त तुमचं स्थिर करा, बघूया तर जाऊन काय आहे. आणि जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी भेटायला जाता साहेबांना, त्या साहेबांना सांगतात तुम्हाला की अरे तुमचं प्रमोशन झालंय, वरून ऑर्डर आलेली आहे. मग ती भीती होती, सगळं दुःख होतं, ते कुठे गेलं? आनंद झाला की नाही? म्हणजे काय आहे की अज्ञानामुळे आपण समजत होतो की आता आपल्यावर संकट येणार आणि कळली आनंदाची बातमी. तशी ही सगळी भ्रांती असते आणि भ्रांतीच्या योगाने सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच्यामुळे आपल्या चित्तावरती आपलं नियंत्रण नसतं आणि आपलं संपूर्ण हे धर्म ग्रंथ जे आहेत ती माणसाला आपल्या चित्तावरती, आपल्या मनावरती नियंत्रण कसं आणायचं, समचित्त कसं राहायचं हे सांगणारी आहे. कारण काय आहे की अतिशय उत्तेजन काम चालत नाही. आत्यंतिक आनंदाने हर्षवायू झाल्याने देखील माणूस मरतो आणि आत्यंतिक दुःख झाल्याने देखील मनुष्य मरू शकतो. म्हणून सांगितलंय ना की दुःखी विषादानं यावे. चित्ताला समत्व हे आणलं पाहिजे आणि समत्व जे आहे ते ज्ञानातून येतं आणि अज्ञानातून दुःखाची प्राप्ती होते. ठीक आहे, हे तत्व आपण जाणून घेतलं पाहिजे, म्हणजे आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टींचा काही त्रास होणार नाही असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे, भगवंत ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी अतिशय सुंदर ओवी लिहिलेली आहे, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. बघा, उपाधी दिसते आहे आणि त्याच्यामध्ये चैतन्य सुद्धा आहे, म्हणजे मायेमध्ये ब्रह्मतत्व हे विराजमान आहे. परंतु महत्वाची गोष्ट तुम्हाला कळली का, या ठिकाणी माऊलींनी जो शब्द वापरला आहे तो शब्द आहे गुप्त. आता जे मुळात गुप्त आहे ते कसं दिसणार, म्हणजे जी नाही आहे ती माया तुम्हाला दिसते आहे आणि त्याच्यामध्ये जे ब्रह्म दडलेलं आहे ते मात्र तुम्हाला दिसत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे किती विचित्र अवस्था आहे बघा. आणि मग माऊली एक एक दृष्टांत देतात आणि तुम्हाला पटवून सांगतात की बुवा कशा पद्धतीने हे घडलेलं आहे. मग ते सांगतात, सलिली पय जैसे एक होऊन विनले असे, परी निवडून राजहंसे वेगळे कीजे.
हा, आता हा दृष्टांत मुळात समजून घेतला पाहिजे. त्याच्याकडे आपण परत आपल्या विश्लेषणाला येऊया. सुभाषितकार काय म्हणतात की हंसश्वेत बकश्वेत को भेदो बक हंसयो निरक्षर विवेकेतु हंसो हंस बको बकहा. म्हणजे काय की दूध तर पांढरं आहेच, त्यात पाणी घातलं तर ते पांढरच दिसतं, परंतु जो राजहंस आहे तो पण पांढरा आहे आणि बगळा देखील पांढरा आहे. मग तुम्हाला यातला भेद कधी कळतो? तर जेव्हा दुधामध्ये पाणी घालून आणतात त्यावेळेला तो जो राजहंस असतो तो राजहंस त्याच्यातून दूध तेवढं बाजूला काढून देतो, म्हणजे तो वेगळं करून दाखवू शकतो. आणि ती जी कला आहे ती राजहंसाशिवाय कोणाकडेही नाहीये, आपल्याकडे पण नाहीये. त्याच्यामुळे या मायेमध्येच ब्रह्म आहे, पण त्या ठिकाणी त्या लायकीचा मनुष्य राजहंस आणला पाहिजे. मग आपल्याला कळेल की बुवा हे वेगळं आहे. दुसरं अतिशय सुंदर उदाहरण देतात की अग्निमुखी किडाळ तोडून या तो खाळ निवडती केवळ बुद्धिमंत. सोन्यामध्ये जर हिनकस धातूची जर काही भेसळ असेल तर काय करतात की ते सोनं अग्नीमध्ये तापवतं. जेव्हा सोनं अग्नीमध्ये तापविलं जातं त्यावेळेला ते जळत नाही, ते अधिक तेजाने तळपू लागतं आणि त्यातला जो हिनकस धातू असतो तो सगळा जळून जातो. त्याला किडाळ म्हणलेलं आहे. आणि ते 52 कशी सोनं जे आहे ते आपल्या हाती लागतं. ब्रह्म जे आहे ते सोन्यासारखं आहे. फक्त काय आहे की जे किडाळ आहे ते सगळं आपण जाळून टाकलं पाहिजे. पुढचं सांगतात आहे ना तरी जाणीवेची आयनी करिता दधी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. जे दही असतं त्या दह्याला घुसळलं जातं, पण गंमत आहे नुसत्या दह्याला घुसळून त्या ठिकाणून तुम्हाला नवनीत म्हणजे लोणी मिळत नाही. त्या दह्यामध्ये थोडीशी भेसळ करावी लागते, म्हणजे पाणी टाकावं लागतं. आणि जेव्हा त्याच्यामध्ये पाणी घालून मग त्याचं घुसळण करतात तेव्हा ते ताक वेगळं होतं आणि वरती लोण्याचा गोळा नवनीत मंथोनी नवनीत मंथोनी नवनीता तैसे गणंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तर असं ते मंथन घडलं पाहिजे. जेव्हा आपल्या मनामध्ये म्हणा किंवा डोक्यामध्ये म्हणा विचाराचं मंथन घडतं तेव्हा त्या मंथनानंतर आपल्याला हातामध्ये हे तत्व लागतं, हातामध्ये या तत्वाचा आपल्याला लाभ होतो. म्हणून म्हणतात की मंथोनी नवनीता तैसे घेणंता वायावर सकता सांडी मार्ग. आणि पुढचा अतिशय सोपा दृष्टांत दिलेला आहे की भूस बीज एकवट उपनिता राहे घनवट तेथ उडे ते फलकट जाणो आले. आणि फलकट तो संसार येथे सार भगवंत, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे काय आहे की धान्याला जेव्हा मळलं जातं आणि त्याच्यानंतर त्याला उखणलं जातं, म्हणजे उंचावरून जेव्हा वाऱ्याच्या दिशेने ते धान्य खाली सोडतात तर त्याचं जे भूस असतं तो सगळं उडून जातं, म्हणजे त्याचं पोलपट असतं ते भूसाप्रमाणे उडून जातं. आणि जो घनवट म्हणजे जो दाणा असतो टपोरा दाणा, ते दाणे खालती पडतात, एकत्र होतात. बरोबर आहे. तर अशा रीतीने आपल्या हातामध्ये जे तत्व लागतं
मग याप्रमाणे जेव्हा आपण या संसाराकडे बघतो आणि त्या संसाराचं निरीक्षण करतो, तेव्हा आपल्याला काय कळतं की हा संपूर्ण प्रपंच जो आहे तो मिथ्या आहे. आणि जेव्हा ते कळलं, तत्व आपल्या लक्षात आलं, मग त्या मायेचा संपूर्ण त्याग केला जातो. जेव्हा मायेचा त्याग घडतो तेव्हा अशा बुद्धिमंतांना, ज्ञानवंतांना सत्य वस्तूची मग प्राप्ती होते. ही संपूर्ण प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया केली म्हणजे मंथनाची प्रक्रिया घडल्यानंतर तुम्हाला लोणी मिळणार, बरोबर की नाही? उफनण्याची प्रक्रिया घडल्यानंतर तुम्हाला ते दाणे मिळणार, धान्य मिळणार. अग्नीमध्ये सोनं घालून तुम्ही तापवलं की मग तुम्हाला ते खरं खरं सोनं सगळं किडाळ रहित मिळणार. आणि जर राजहंसाप्रमाणे बुद्धी प्राप्त झाली तर आपल्याला सारासार विवेक कळणार. म्हणून माऊली म्हणतात, तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी आसी. म्हणून अनित्यांच्या ठाई तया आस्तिक बुद्धी नाही, निष्कर्ष दोही देखिला असे. म्हणजे सत्य आणि असत्य अशा दोन्ही गोष्टींमध्ये जो निष्कर्ष आहे तो निष्कर्ष त्यांच्या हातामध्ये लागलेला आहे आणि त्याला ते सत्य कळलेलं आहे. आणि मग त्याच्यामुळे तो विचार करतो आणि तो सुखी होतो. आपल्याला कसला भरोसा आहे सांगा बरं? आपला सगळा जो असतो, म्हणतात ना, धनस्य भूमो पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहचितायाम परलोक मार्गे कर्मानुभव गच्छती जीव एका. म्हणजे आपला सगळा पैसा जो असतो बँकेत असतो, शेअर बाजारात गुंतवला असतो, इकडे असतो तिकडे असतो. आणि जेव्हा म्हणतात की प्राण निघून जातो तेव्हा आपल्या सोबत काहीच देत नाही, तरी पण आपण त्याचा किती लोभ बाळगतो. आपलं हे कळलेलं आहे की सगळं हे अशाश्वत आहे. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवा सगळे अटी पाडित होती. म्हणजे भगवंताला देखील आपण ओळखत नाही नाशिवंतासाठी. आणि हेच संपूर्ण मायेने आपल्याला भ्रमित केलेलं आहे, तुम्ही कृपया लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे हे तत्व जाणून घेणं ही जी कला आहे, ही ती कला अत्यंत महत्वाची कला आहे. हे कृपया आपण लक्षात घ्या. या ठिकाणी आपण ही जी संकल्पना आहे, तत्व, तत्वज्ञ, तत्वज्ञान आणि तत्वज्ञानी, ही आपण या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. रामकृष्ण हरी.